नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्युनिटी ड्रीम्समध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच रेल्वे विभागा अंतर्गत आता 119 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुम्हाला लागतात 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत महावितरण विभागा अंतर्गत शिकाऊ उमेदवार इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पदाकरता जी पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या आवडीचं लिंक देत आहे, तुम्ही ती पडून नक्कीच बघा। आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे। इंडियन रेल्वे म्हणजेच रेल्वे मिनिस्ट्री अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। यामध्ये पदाचे नाव असणारे सेक्शन कंट्रोलर या पदाकरता 119 पदसंख्या रिक्त असणारी। यामध्ये तुम्हाला लागतात 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे। यामध्ये तुमचं जॉब लोकेशन हे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। त्यानंतर बघा, कोणत्या कास्टसाठी किती रिक्त जागा असणार आहे। जनरल करता येथे 50 जागा रिक्त आहेत, ओबीसी करता 29, एससी करता 19, एसटी करता 12 आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीकरता 9 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 119 पदांची पदभरती असणार आहे। यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार। ती कोणत्याही शाखेमध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। जर तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये आहात तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु तुमचं जेव्हा एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट देणे आवश्यक असणारच आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला एज लिमिट किती लागणार। यामध्ये तुमची एज लिमिट ही 20 ते 33 वर्ष असणार आहे। ओबीसी करता 3 वर्षाचं एजमध्ये रिलॅक्सेशन भेटेल, एससी एसटी करता 5 वर्षाचं आणि पीडब्ल्यूडी करता 10 वर्षाचं येथे एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार। सर्वप्रथम तुमची CBTA एक्झाम घेतली जाईल, ज्यामध्ये 100 प्रश्न असतात 100 मार्काकरता। यामध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर यामध्ये मिनिमम तुम्हाला 40% UR आणि EWS कॅटेगरी करतात, 30% OBC कॅटेगरी करता आणि 25% SC आणि ST कॅटेगरी करता तुम्हाला इथे असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमची CBAT एक्झाम घेतली जाणार आणि त्यानंतर तुमची इथे फायनल मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। त्यानंतर बघा, यामध्ये ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे। जनरल OBC EWS कॅटेगरी करता 500 रुपये आणि SC ST महिलांकरता व PWD करता येते 250 रुपये ॲप्लिकेशन फी असणार। यामध्ये तुम्हाला रिफंड सुद्धा केलं जाणार आहे। 500 रुपयापैकी तुम्हाला 400 रुपये रिफंड होईल आणि 250 पैकी 250 रुपये रिफंड होऊन जातील। त्यानंतर बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल, एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, आता ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 15 जुलै 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 14 ऑगस्ट 2026 असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा।